नमस्कार. मी ॲडव्होकेट सुषमा तुमच्या सगळ्यांचं माझ्या हेल्दी आणि लीगल हेल्पलाईनमध्ये स्वागत करते. आजकाल कसं झालं आहे माहिती आहे का, की 40शी ओलांडली की प्रत्येक स्त्रीला असं वाटतं की आता आपण अगदी मोकळे झालो आहोत, आता आपण अगदी फ्री झालेलो आहोत. आणि त्यामुळे त्या अशा आता इतक्या विचित्र पद्धतीने वागायला सुरुवात त्यांची झाली. त्यांना असं वाटतं की त्यांना आता कोणी अडवणार नाही, त्यांना कोणी आता बोलणारं नाही. त्याच्यामुळे त्या काहीही करायला, कुठलीही फॅशन करायला, कुठल्याही पद्धतीने वागायला अगदी पूर्ण मोकळ्या झाल्यात. कारण आता मुलं झालेली आहेत, मोठी झालेली आहेत मुलं. त्याच्यामुळे आता आपण कसंही वागलं तरी चालतं, असा हा एक स्त्रियांचा गैरसमज झालेला आहे. त्यांना असं वाटतं की आता आपण कुठलेही कपडे घातले तरी चालतं, आपण कुठलेही ड्रेसेस घातलं तरी चालतं. मग ते शोभतात की नाही शोभत हे सुद्धा बघण्याकडे त्यांचा कल नसतो. त्याच्यामुळे आजकाल सगळ्या 40शी नंतरच्या ज्या स्त्रिया आहेत, जर पाहिलं तर लक्षात येईल की ह्या सगळ्या स्त्रियांना म्हणजे फॅशन करायला आवडते तर ती फॅशन करायला पाहिजे. नक्कीच करा. तुम्हाला जे काही आवडतं ते सगळं तुम्ही नक्की करा. पण ते करत असताना ते आपल्याला चांगलं दिसतं आहे का, शोभतं आहे का, पहिली मुख्य गोष्ट म्हणजे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण जे कपडे घालणार आहोत ते कपडे आपल्या घरातलीसुद्धा मंडळी सगळेजण बघणार आहेत. आपली मुलं बघणार आहेत. नवरा तर असतो ठीक आहे, नवऱ्याचं समजू शकतो, परंतु मुलं बघणार आहेत, सासू सासरे घरामध्ये आहेत. हे सगळेजण आपले घालणारे कपडे आपण बघणारच आहेत. त्याच्यामुळे आपल्या मुलांवर परिणाम व्हायला नको. किंवा इवन बाहेर तुम्ही जर गेलात तर बाहेरच्या मुलं म्हणजे तुमच्या मैत्रिणींच्या म्हणा, सोसायटीतल्या लहान मुलं बघत असतात नाही का. तर असा म्हणजे आपण असे कपडे घालावेत की ज्याच्यामुळे आपल्याबद्दलचा आदर समोरच्याला वाटला पाहिजे. तर 40शी नंतरचं हे आजकाल हे स्त्रियांचं अगदी विचित्र वागणं झालेलं आहे. कपडे विचित्र घालणं चाललेलं आहे. हे सगळं म्हणजे वर्णन करण्यापलीकडचं झालेलं आहे. म्हणजे स्त्रिया आजकाल साड्या नेसतात, त्यासुद्धा इतक्या म्हणजे असं बेंबीच्या खालून साड्या नेसतात, ते चांगलं वाटत नाही. त्याच्यानंतर तुम्ही ब्लाउजेससुद्धा असे घालता की खूप लोकट असतो. म्हणजे ह्याच्यावरती रील्स जे येतात मोबाईलवरती, ते रील्स पाहतानासुद्धा आमच्यासारख्यांना खूप लाज वाटते. असं वाटतं की रील्स तुम्ही टाका, तुम्हाला आवडत आहेत, तुम्हाला करायचं आहे, तुम्ही करा. पण ते करत असताना कुठेही स्वतःच्या मर्यादा तुम्ही ओलांडायला नाही पाहिजे. कारण तुम्ही एक तर 40 आणि 50 ह्या वयोगटातल्या तुम्ही असता. त्यामुळे तुमच्या ज्या काही तुमच्या आवडीनिवडी आहेत त्या तुम्ही जपताना त्या गोष्टींमध्ये कुठेही बिभत्सपणा येणार नाही किंवा कुठेही त्याच्यामध्ये अंगप्रदर्शन होणार नाही किंवा ज्यामुळे तुमचे हावभाव असे असतील की ज्यामुळे तुम्हाला त्या हावभावांमुळे सुद्धा लोकांच्या समोर नंतर तुम्हाला नजर मिळवता येणार नाही. इतकंच कशाला, आपण आपल्या घरामध्ये सुद्धा आपली जी मुलं आहेत, आपली जी भाची मंडळी असतात, त्या सगळ्यांच्या समोरसुद्धा आपल्याला बोलताना नजर मिळवून बोलता येईल असं आपलं वागणं बोलणं असेल तर समोरची व्यक्ती आपल्याला आदर देईल, मान देईल. पण तुम्ही कपडे फॅशनचे घातले हरकत नाही, पण ते घालत असताना खरोखरच अंगप्रदर्शन होईल असं घालू नका. तुम्हाला साड्या फॅशनच्या नेसायच्यात, अगदी नेसा. खूप छान फ्रिलच्या साड्या आलेल्या आहेत, खूप छान आजकाल ते म्हणजे साड्या शिवून मिळतात, त्याही घातल्या जातात. पण काही जणं असा त्याचा पदर अगदी असा मधून घेतात, म्हणजे जे झाकायला पाहिजे ते झाकलं जात नाही आणि जे नको आहे ते उघडं सगळं पडतं. तर अशा पद्धतीने त्याच्यात तुम्ही लोकट ब्लाऊज जर घातला तर अर्थातच लहान मुलांचं लक्ष तिथे जाणार आहे. आणि त्यामुळे काय होतं, मुलांच्या भावना चाळवल्या जातात, लहान वयापासूनच चाळवल्या जातात. तरुण मुलं देखील तुमचे फोटो बघत असतात, रील्स बघत असतात, तुम्हाला स्वतःला बघत असतात सादर करत असताना. तर तरुण मुलांच्या भावनासुद्धा चाळवल्या जातात आणि अशा व्यक्तींच्या वागण्यामुळे नको त्या मुली ह्या चाळवल्या गेलेल्या मुलांच्या विकृतीला बळी पडतात. तर हे समाजात चित्र असं सध्या खूप चालू आहे. तर या प्रकरणाला जर आळा घालायचा असेल तर बायकांनी 40शी नंतर आपली सगळी अगदी म्हणजे काहीच आपल्याला ठेवण्याची गरज नाही, कुठलीच लाज ठेवण्याची गरज नाही, असं वागून नाही चालणार. या स्त्रियांनी थोडंफार तरी स्वतःचं संरक्षण, त्यासोबत दुसऱ्याचं संरक्षण, हे दोन्ही बघितलं पाहिजे. प्रत्येक स्त्रीने कुठलंही रील तयार करताना म्हणा किंवा कुठलाही फोटो टाकताना
खूप सारे फोटो फेसबुकवर सुद्धा असे बघायला मिळतात की ते बघावेसे वाटत नाहीत. तर अशा पद्धतीचे जे हे फोटो वगैरे असतात हे बघून आमच्यासारख्यांना तर खरंच खूप म्हणजे लाज वाटते. असं वाटतं की एक स्त्री आहे, स्त्री ही खरं तर आईच्या ठिकाणी मानली जाते. मग ती स्त्री आईच्या ठिकाणी जर असेल तर त्या स्त्रीचं वागणं, बोलणं, आम्ही म्हणत नाही की तुम्ही अगदी आता पूर्वीच्या जमान्यातल्या ज्या काकूबाई आहेत तशा राहा, असं आम्ही म्हणणार नाही. आम्ही पण बदललो आहे. आम्ही पण स्त्री आहोत. आम्ही पण काही नऊवाऱ्या साड्या नेसून रोज वावरत नाही घरामध्ये किंवा गोल साड्या नेसूनही वावरत नाही. तुम्हाला ड्रेस सुटसुटीत वाटतो तुम्ही अगदी घाला. तुम्हाला रील्स बनवावेसे वाटतात अगदी बनवा. म्हणून म्हटलं की तुम्हाला जे तुम्ही करताय ते करत असताना तुम्ही एकच गोष्ट लक्षात घ्या की त्यामध्ये तुमचा स्वतःचाही मान राहील, इतर स्त्रियांबद्दलही मान राहील आणि सगळ्यात गोष्ट म्हणजे तुमच्याच घरातल्या लहान मुलांनी, तुमच्या भाचे मंडळींनी किंवा इतर सोसायटीतले तुमची जी लहान मुलं आहेत त्यांनी, ह्या लोकांनी तुमच्याकडे बघितल्यानंतर तुम्हाला म्हणजे तुमच्याबद्दल अनादर नाही वाटणार. असं काहीतरी तुम्ही छान कपडे घाला. वेगवेगळ्या पद्धतीचे ब्लाउजेस असतात, वेगवेगळ्या पद्धतीचे ड्रेसेस असतात. तुम्ही नक्की ते तसे ड्रेस घाला, काहीच हरकत नाही आहे. परंतु माझं स्वतःचं असं एक मत आहे की तुम्ही फॅशन करायला अजिबात हरकत नाही आहे. पण ती फॅशन करताना तुम्ही थोडंफार भान ठेवलं पाहिजे. आजकाल रील्ससुद्धा जे तयार होतात त्या रील्समध्ये सुद्धा स्त्रिया इतक्या कशा तरी बिभत्स नाचताना दिसतात. मुलीसुद्धा तशाच असतात. गरज नसते तुमचं पोट उघडं दाखवण्याची, पण तरीसुद्धा मुली देखील त्याच पद्धतीचे डान्स करतात. मुलींनीसुद्धा हा विचार करायला पाहिजे की आपल्या घरामध्ये आपला भाऊ आहे, आपली आई आहे, आपले वडील आहेत. त्यांनी जर हे रील्स पाहिले तर त्यांना ते आवडेल का? आणि अशा मुलींच्या आईवडिलांनी सुद्धा जर तसे रील्स पाहिले तर त्यांनी सुद्धा त्याच्यावरती बंदी आणली पाहिजे की हे असे कपडे तू घालायला नाही पाहिजेस किंवा अशा पद्धतीने तू रील्स करायची नाही. तुम्हाला अभिनयाची आवड असेल तर तुम्ही चेहऱ्यावरती अभिनय दाखवून रील्स करू शकतात. गरज नाही त्याच्यासाठी की तुमचं अंगप्रदर्शन तुम्ही करा, उत्तान प्रदर्शन करा, ह्याची गरज नाही आहे. तुम्ही कशाही असलात, दिसायला सुंदर असा नसा, पण तुमच्या वागण्याने तुमच्या चेहऱ्यावर शालीनता येते. ती जी शालीनता असते त्याचा दिसण्याशी काही संबंध नसतो. शालीनतेने वागलं की शालीनतेची एक चमक आपल्या चेहऱ्यावर नक्कीच येते. त्यामुळे ते जे वागणं आहे ते ठेवून तुम्ही जर तुमचे फोटो काढले, रील्स काढले, तुम्ही ते प्रकाशितही केले, फेसबुकवरही टाकले तरी काहीच हरकत नाही आहे. वाटतं की सगळ्यांनी 4 लोकांनी आपल्याला छान म्हणावं असं नक्कीच वाटतं, म्हणतीलही. पण तुम्ही खरोखर तशा असल्या पाहिजे. तर लोकांनाही असं वाटेल की नाही बाबा ही व्यक्ती खरंच. नाही तर आजकाल काय झालं आहे 50शी नंतरसुद्धा ज्या स्त्रिया आहेत 50 ते 60च्या एज ग्रुपमधल्या ज्या स्त्रिया आहेत त्या स्त्रियासुद्धा आजकाल काय करायला लागल्या आहेत, त्यासुद्धा खूप साऱ्या अशा वेगवेगळ्या पद्धतीच्या साड्या नेसतात, ड्रेसेस घालतात आणि ते करून ते डान्स करतात. ठीक आहे, हरकत नाही आहे, त्यांचं कौतुकही होतं. कारण त्या वयात डान्स करणं ही खरोखर कठीण गोष्ट असते. एकतर 50शी नंतर स्त्रीचे अवयव म्हणजे शरीर जड झालेलं असतं आणि अशा ह्याच्यामध्ये पाय वळणंसुद्धा खूप कठीण असतं. तर त्यामुळे या स्त्रियांचं कौतुक नक्कीच आहे की त्या डान्स करतात. परंतु त्यांनासुद्धा मला असं सांगावंसं वाटतं की तुम्ही डान्स करताना तुम्हीसुद्धा तुमचे कपडे, तुमचं अंग पूर्ण झाकलेलं आहे ना हे बघा. कारण तुमची नातवंडं बघत असतात, तुमचे जावई बघत असतात, तुमच्या सुना बघत असतात. तर त्यामुळे तुम्हीसुद्धा जेव्हा हे सगळं करता त्यावेळेला हे सगळं करत असताना आपण आपले जे जेस्चर्स आहेत, भाव आहेत, चेहऱ्यावरचे हावभाव जे आहेत ते चांगले आहेत ना, ते विचित्र नाहीत ना, ते बिभत्स नाहीत ना, ते अश्लील नाहीत ना, ह्याच्याकडे नक्की लक्ष दिलं पाहिजे. आणि खास करून 50 ते 60 या वया गटातल्या स्त्रियांना मला सांगण्याची जास्त गरज नाही, कारण ते भान त्या ठेवतात असं मला जाणवलं आहे. परंतु 40 ते 50 ह्या वयोगटातल्या ज्या स्त्रिया आहेत, म्हणजे काही माझ्या असं म्हणू नये पण माझ्याच काही अशा मैत्रिणी आहेत बाबा, तर त्या मैत्रिणी आजही असे काहीतरी ड्रेस घालतात की तंग पॅन्ट, अगदी अंगाला घट्ट बसतील असे ड्रेस, म्हणजे कधी कधी न संपणारे स्कर्टसुद्धा, लॉंग स्कर्ट आजकाल निघालेत, त्या गुडघ्याच्या थोडंसं खाली स्कर्ट नाही शोभत हो खरंच असं. म्हणजे तुम्हाला आवड आहे तुम्ही म्हणून घालता, हरकत नाही आहे.
काहीतरी मैत्रिणी अशा आहेत की काही स्त्रिया अशा आहेत की फॉरेन कंट्रीजमध्ये जातात, तिथे त्यांची मुलं जावई काय जे सुना कोण राहत असेल ते तिथे जाऊन ते एन्जॉय करतात. ते करताना त्यांना त्यांच्या वयाचं भानच नाही राहत. तिथे सुद्धा गेल्यानंतर त्या अशा काहीतरी गुडघ्याच्या इथपर्यंत स्कर्ट घालतात, पण नाही ना चांगलं दिसत. तुम्ही स्वतःच एकदा बघा तुमचे रील्स, तुम्हाला बरं वाटतं का ते बघायला? तर ह्या दृष्टीने मला फक्त एवढं सांगायचं आहे की तुम्ही तुमच्या आवडी नक्की जपा, कारण आवड ही जपलीच पाहिजे. आपलं आयुष्य जे आहे ते आनंदाने नक्की जगायला पाहिजे, परंतु आपलं आयुष्य आपण आनंदाने जगताना दुसऱ्याला त्याची फक्त एंटरटेनमेंट नको व्हायला, त्याचं कौतुक होण्याच्या ऐवजी चेष्टा नको व्हायला, ह्याची मात्र खबरदारी आपण नक्कीच घेतली पाहिजे. बायानं तुम्ही रील्स नक्की बनवा, तुमचे फोटो तुम्ही फेसबुकवर नक्की टाका, पण ते सगळं करत असताना समाजामध्ये तुमच्याबद्दल आदर राहील, मान राहील, सन्मान राहील असं तुम्हीही वागा, आणि त्यामुळे इतरांनाही वागायला भाग पाडाल तुम्ही. त्यामुळे नक्की काळजी घ्या. तर तुम्हाला हे सगळं आवडलं असेल, पटलं असेल, मनाला भावलं असेल तर नक्की मला कमेंटमध्ये कळवा की तुम्हाला काय वाटतं याबद्दल. तसंच तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा, हा व्हिडिओ सगळ्यांपर्यंत शेअरही करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे तुम्हाला पुढचा व्हिडिओ नक्की मिळेल. लाईक करायला मात्र अजिबात विसरू नका. धन्यवाद.